जानकी जीवनस्मरण जय जय राम। श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी. संग्राहक श्रीयुत ल ग तथा बापूसाहेब मराठे. आज ऐकूया आठवण 15वी. भगवंताच्या प्रेमासाठी अपमानसुद्धा गिळावा. एका तरुण जोडप्यानं नुकताच अनुग्रह घेतला होता. ती दोघं गोंदवल्याला आली. मुलगी तरुण आणि शिकलेली होती. स्वयंपाकघरात काही काम करावं म्हणून ती तिथं गेली असता सोवळ्या ओवळ्यावरून कोणीतरी तिचा कठोर शब्दांनी अपमान केला. तो तिच्या जिव्हारी लागला. मनाच्या अशा अवस्थेत इथं आपल्याला चैन पडणार नाही, तरी आपण परत जाऊ असं ती यजमानांना म्हणू लागली. नवऱ्याचं मत पडलं की नामस्मरणाची अशी संधी वारंवार येत नसते, म्हणून झालेली गोष्ट तिनं फारशी मनावर घेऊ नये. तरी देखील तिनं परत जाण्याबद्दल हट्ट धरला, म्हणून ती नवरा बायको श्री महाराजांना भेटली. श्री महाराज एकदम आपणहूनच म्हणाले, पूर्वी एकत्र कुटुंबाची पद्धत होती. नवी नवरी मुलगी सासरी आली म्हणजे तिला सासू सासरा, थोरले दीर, थोरल्या जावा, 1-2 नणंदा असा परिवार असायचा. अशा कुटुंबात नव्या नवरीस तिचा काही अपराध नसताना थोडं टोचून बोलण्याचाही प्रघात असायचा. अशा परिस्थितीत थोरली जाऊ त्या मुलीस काही शब्द टाकून बोलली. ते तिच्या मनास लागलं आणि तिनं सासर सोडून माहेरी जाण्याचं ठरवलं. हे तिचं ठरवणं कितपत शहाणपणाचं होईल? त्यावर ती मुलगी म्हणाली, यजमानांचं प्रेम संपादन करण्यासाठी असलं बोलणं निमूटपणे ऐकून घेणंच उचित आहे. मग श्री महाराज म्हणाले, हे जसं खरं तसंच आपणास भगवंताचं प्रेम जोडायचं असेल तर, आणि त्याकरताच आपण इथे आलो आहोत. झालेली गोष्ट मनावर न घेणे हेच उचित आहे. श्री महाराजांच्या बोलण्यानं त्या मुलीचं पूर्ण समाधान झालं आणि परत जाण्याचा बेत तिनं रहित केला. ही होती आठवण 15वी. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय.